बाईकची खूण पंचांकडनं होत आहे. अर्थात बाईकच्या स्वरूपात अवांतर धावेनं धावसंख्येला सुरुवात झाली आहे ती वीर सावरकर रत्नागिरी संघाच्या. गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज एक युवा गोलंदाज अमेय जोशी ज्यानं पहिल्या सामन्यात कमालीची गोलंदाजी केली होती त्या सामन्यातली कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या हेतूनं वीर सावरकर रत्नागिरी सारख्या एका तगड्या संघाविरुद्ध तो प्रदर्शन करण्याच्या हेतूनं या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्रायकरला डावखुरा गणेश फडके. यावेळी फुलटॉस चेंडू यावेळी फटका खेळलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेनं. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण दिसतोय. जोपर्यंत तो क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येईल चेंडू अडवेल परतीची फेक करेल तोपर्यंत 2 धावा या सहज गतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत त्या गणेश फडकेकडून. नो बॉलचा इशारा पंच करतायत का? नो बॉलची खूण पंचांकडनं केली जात आहे. सर नो बॉल. सर नो बॉल आहे का? येस नो बॉलची खूण पंचांकडनं केली जाते. फ्री हिटची संधी. उघडा डोळे बघा नेट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हा फ्री हिटचा चेंडू. एकंदरीत नो बॉल आणि त्याच्यावरती धावून काढलेला 2 एकंदरीत 3 धावांचा बोनस हा वीर सावरकर संघाला. पुढचा चेंडू वाईड बॉलची खूण केली पंचांकडनं. फ्री हिटची संधी ही कायम असेल. फ्री हिटचा चान्स असेल तो अर्थात गणेश फडके यांच्याकडनं. पहिल्या सामन्यात काहीसं निराश केलं होतं गणेश फडकेनं परंतु ती कसर या सामन्यात भरून काढण्याचा प्रयत्न असेल गणेशचा. तोच गणेश सज्ज होतो स्ट्राईक एंडला. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. यावेळी ओव्हर द वेस्ट हाईटचा हा नो बॉल अर्थात नो बॉल वाईड बॉल अशी निश्चितपणे प्रतिस्पर्धी संघाला धावांची लयलूट या ठिकाणी गोलंदाजांकडनं दिली जाते. पुन्हा एकदा फ्री हिट. चान्स पे चान्स मौके पे मौका एकंदरीत या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना वीर सावरकर रत्नागिरी संघाला या ठिकाणी दिला जातोय तो भार्गव 11 परशुराम चिपळूण संघाकडून. एका चेंडूचा केवळ खेळ समाप्त झालाय आणि त्यानंतर खराब गोलंदाजी मिळेल गोलंदाजाचे गोलंदाज अमेयचे आणि त्याचाच परिणाम आपण बघतो. 1 चेंडू 7 धावा असं समीकरण. यावेळी कौस्तुभनं जोरकस फटका खाण्याचा प्रयत्न. फ्री हिटची संधी होती ती मात्र दवडली जात आहे. पंचांकडनं पुन्हा एकदा बाईकची खूण आणि या बाईकच्या स्वरूपात एक अवांतर धाव जिची नोंद संघाच्या धावफलकावरती. धावसंख्या येऊन बसली 8 वर. एकंदरीत बिनबाद वीर सावरकर रत्नागिरी असंघ खेळताना दिसतोय भार्गव 11 परशुराम चिपळूण संघाविरुद्ध या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट कन्फर्म करणारा हा सामना असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. जो संघ हा सामना जिंकेल ना त्याला उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट या ठिकाणी कन्फर्म होईल. यात कोणतीही संघ आहे त्याला पुन्हा एकदा पुढच्या सामन्यासाठी रविवारच्या दिवसाची वाट बघावी लागेल. जो संघ पराभूत होईल ना त्याला अजून एक संधी असेल क्वालिफिकेशनसाठी. दरम्यानच्या काळामध्ये गणेशनं 1 धाव काढली. धावसंख्या 9 वरती येऊन पोहोचले. पहिल्या षटकातल्या पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळी कौस्तुभनं पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची बाहेरची कडा लागली आणि यष्टीरक्षकांना कोणतीही चूक केली नाही आहे. मिलिंद फणसे यष्ट्यांमागे यष्टीरक्षकाची जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडताना पहिला गडी कौस्तुभ माघारी. पहिला गडी बाद 9 धावा धावफलकावरती विजय. नवीन फलंदाज मैदानामध्ये कौस्तुभची जागेसाठी जातो योगेश फडके नावाचा. 3ऱ्या क्रमांकावरती अतिशय महत्वपूर्ण अशा क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी जातोय. सामना करतोय गोलंदाजीचा. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती पुढे सरसावट टोलावलाय. फटका. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय.
शॉर्ट कव्हर रिजनला क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवला होतं, एका धावेची भर घातली जाते आणि या एकेरी धावेने धावसंख्या ही दुहेरी आकड्यामध्ये परिवर्तित झालेली आहे. 10 धावा धावफलकावरती, एका गड्याच्या मोबदल्यात अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती वीर सावरकर रत्नागिरी संघाचे आपल्याला पाहायला मिळते. खेळताना दिसतोय भार्गव 11 परशुराम चिपळूण संघाविरुद्ध. थोडंसं लांबवलेलं षटक संपत नाही आहे. हे पहिलं षटक कधी संपेल याच्या प्रतीक्षेत सारेजण आणि पुढच्या प्रयत्नात एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. ओव्हरथ्रो होतोय परंतु त्याचं काहीसं नुकसान एकंदरीत या ठिकाणी भार्गव 11 संघाला. एकंदरीत बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11 धावा धावफलकावरती, एका गड्याच्या मोबदल्यात 11 for 1 अर्थात नेल्सन फिगर ही स्कोरबोर्डवरती लागली आहे. नेल्सन फिगर म्हटलं की इंग्लंडचे भूतपूर्व पंच डिकी बर्ड यांची आठवण होते. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ज्यावेळी स्ट्रायकर एंडमध्ये जे उभे असतात त्यावेळी एक विशिष्ट हालचाल करताना दिसायचे. 111, 222, 333 अशी धावसंख्या झाली की आणि तशीच आठवण एकंदरीत या नेल्सन फिगरनं ही धावसंख्या 11 धावा 1 गडी बाद जशी धाव फलकावरती लागली आहे तसे. गोलंदाजीच्या मोर्चावरती जयदीप जोशी हा सज्ज होताना दिसेल. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, संघातर्फे दुसरं षटक घेऊन सज्ज होताना दिसेल तो जयदीप जोशी आणि जयदीपच्या गोलंदाजीचा सामना करताना दिसेल तो आता स्ट्राईक एंडवरती गणेश फडके. गणेश सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण कशा रीतीने सजवलंय याची पाहणी करतं. अजूनही मोठ्या फटके खेळण्याच्या प्रतीक्षेत आहे. या स्पर्धेचा एकंदरीत विचार केला तर गणेशची बॅट आतापर्यंत तर शांत दिसते. बघूया ती गणेशची या तळपत्या सूर्याच्या उन्हामध्ये बॅट तळपते का बघणं महत्वपूर्ण. यावेळी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केला जातोय. एक चांगली सुरुवात नवीन षटकाची जयदीपची आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाले. गणेशकडनं अपेक्षा आहेत मोठे फटके खेळण्याचे, मोठे धावसंख्या रचण्याची आणि तोच गणेश स्ट्राईक एंडला सज्ज. पुन्हा एकदा फटका खेळला तर पॉईंट क्षेत्रामध्ये, डीप पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग केला जाईल क्षेत्ररक्षकांना. अगदी डीप पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं देखील गेलं, परतीची फेक देखील केली गेली. तोपर्यंत 2 धावा ह्या एकंदरीत 1 शॉटचा इशारा पंचांकडनं येतोय. धावून जरी 2 धावा काढल्या तरी केवळ एका धावेची गणना ही निश्चितपणे संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेचा या ठिकाणी नुकसान दंड या ठिकाणी पाहायला मिळतोय तो वीर सावरकर रत्नागिरी संघाला. धावसंख्या 12 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या फ्लिकचा फटका, चांगला मनगटाचा वापर, चेंडूला दिशा दिली आहे, बळवलाय मनगटाच्या जोरावरती. चेंडू चाललाय त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केला तर यावेळी मात्र पूर्णपणे क्रीजमध्ये 1 शॉट होणार नाही याची दक्षता पुरेपूर फलंदाजाने घेतली आणि 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या ही 14 धावांच्या टप्प्यावरती बघता बघता येऊन पोहोचली. ही अर्थात एका गड्याच्या मोबदल्यात ती वीर सावरकर रत्नागिरी संघाचे. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक जिंकल्यानंतर खरं तर कर्णधाराचा निर्णय अल्टी पलटी रिव्हर्सचा अटेम्प्ट पहिल्यांदाच त्या ठिकाणी योजलं होतं मनामध्ये की या येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती मी अल्टी पलटीचा फटका खेळेन आणि तो फटका खेळण्याचा अयशस्वी प्रयत्न एकंदरीत गणेशचा या चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळतोय. परिणामी चेंडू त्याच्या पायावरती आदळतोय, कोणतीही धाव येत नाही. धावसंख्या स्थिरावलेली 14 धावांच्या टप्प्यावरती ही एका गडी बाद. पुढे सरसावत खेळलेला फटका, चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धावा या सहजगतेने पूर्ण केल्या जात आहेत. अगदी आरामात या ठिकाणी 2 धावा मजल दर मजल करत या ठिकाणी पूर्ण केल्यात ते गणेशनं. धावसंख्या 16 वर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ चुकी मैदानावरती प्रगती पथावर. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे जरूर परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी आहे गणेशकडे आणि गणेशनं ती अगदी सहज गतीनं पूर्ण केली आहे. धावसंख्या पोहोचली 18 वर. एकंदरीत दुसऱ्या षटकाचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना वीर सावरकर रत्नागिरी संघ खेळताना दिसतोय तो अर्थात भार्गव 11 परशुराम चिपळूण संघात. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकात 18 धावा झाल्यात. यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ चालणं बाकी आणि राहिलेल्या 2 षटकांच्या खेळामध्ये किती धावा जमवू शकेल
तो फलंदाजी करणारा वीर सावरकर रत्नागिरी संघ. हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण. काय घडेल काय बिघडेल अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी या मैदानात स्पष्ट होईल. तोपर्यंत वळूया डीजे कडे एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतात गोलंदाजीच्या मोर्चावरती. पहिला चेंडू धाडेकडे आडवा बॅटनं फटका मारलेला फटका थेट गेलाय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. योगेशची खेळी समाप्त झाली आहे. आल्या आल्या पहिला हादरा हा प्रतिस्पर्धी संघाला दिलाय. चिन्मय घुगरे नावाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो कोणती चूक करत नाहीये. दुसरा हादरा संघाची धावसंख्या 18. 2 गडी बाद वीर सावरकर रत्नागिरी डीजे. नवीन फलंदाज संघाचा एक चाणाक्ष खेळाडू संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू सौरभ फडके मैदानावरती. पहिला चेंडू काहीसा खाली राहतोय त्यामुळे अंदाज चुकतोय. अपेक्षित उंचीपेक्षा थोडासा खाली राहिलेला खेळपट्टीवरचा चेंडू त्यामुळे फटक्याचा अंदाज चुकला तो सौरभचा. नाहीतर निश्चितपणे कव्हरच्या क्षेत्रात एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न सौरभने या अगोदरच्या चेंडूवरती केला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही झाला. चेंडू निर्धाव केला. धावसंख्या स्थिरवलेली 18 वरती. पुढे सरसावत खेळलेला फटका चेंडू जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. पहिली धाव तर पूर्ण केली जाते आणि केवळ एकेरी धावेवरती समाधान मानलंय. धावसंख्या येऊन पोहोचली 19 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलंदाजांची फळी जर बघितली वीर सावरकर रत्नागिरी संघाची तर मी म्हणालो होतो की निर्धारित 4 षटकात 40-45 धावा निश्चितपणे जमवू शकतील. परंतु कौतुक करावं लागेल दुसऱ्या बाजूनं भार्गव 11 संघाचं. पूर्णपणे रोखून ठेवलाय. प्रतिबंध लावलायत. रोधा लावलाय फलंदाजीला फटकेबाजीला तो वीर सावरकर रत्नागिरी संघाच्या फलंदाजांना. धावसंख्या 19. यावेळी अल्टीपल्टीचा प्रयत्न त्या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरनं फटका जातोय. यावेळी कोणत्याही क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता चेंडूने अगदी लिलाया पार केली ती सीमारेषा. एक महत्वपूर्ण चौकार हा गणेश फडकेच्या खात्यामध्ये त्याची नोंद केली जाते.
पहिल्या 3 षटकात तर केवळ 26 धावांपर्यंत मजल मारले आहे. फक्त 6 चेंडूंचा अर्थात एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती राहुल जोशी नावाचे गोलंदाज सज्ज होताना दिसत आहेत. 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गणेशचा प्रयत्न असेल संघाला 40-45 धावांचा टप्पा गाठून देण्याचं. दुसऱ्या बाजूने सौरभ देखील या दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न हा निश्चितपणे असेल की आपल्या संघाला एक मजबूत टोटल, एक चॅलेंजिंग टोटल त्या ठिकाणी उभारून देण्याचा. कारण पहिल्या सामन्यात बघितलं भार्गव 11 चिपळूण संघानं प्रथम फलंदाजी करताना 48 धावा जमवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ती क्षमता आहे आणि त्यांची ती क्षमता हेरून त्यांच्या समोर एक चॅलेंजिंग टोटल उभारण्याचा निश्चितपणे प्रयत्न करताना दिसतील ते वीर सावरकर रत्नागिरी संघ. 26 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी पायावरती आलेला चेंडू जोरदार अपील पंचांकडे झालंय. पंचाने अपील उचलून धरलंय. गणेश फडकेला माघारी परतावं लागेल. पुन्हा एकदा निराश होत गणेशनं तंबूचा रस्ता पकडलाय. तिसरा हादरा बसतोय वीर सावरकर रत्नागिरी संघाला. सौरभ मात्र आपल्याला या षटकात स्ट्राईक कधी मिळेल या प्रतीक्षेत नॉन स्ट्राईक घेतला, परंतु दुसऱ्या बाजूने गणेश निराशा करत माघारी परततोय. तिसरा हादरा संघाला बसतोय. धावसंख्या 30 ही धावफलकावरती. अंतिम षटकाचा पहिल्या डावातला खेळ प्रगती पथावरती टीचे. धावसंख्या येऊन पोहोचली 30 धावांच्या टप्प्यावरती. राहुल अमीर 30 धावांच्या टप्प्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी निलेशला फटका घेण्याचा प्रयत्न आणि शपल होऊन घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू पायावरती आदत. अजून एक गडी पायचीच्या स्वरूपात या ठिकाणी माघारी परततोय. चौथा हादरा बसतोय वीर सावरकर रत्नागिरी संघाला. बॅक टू बॅक विकेट्स त्या ठिकाणी गोलंदाज आपल्याला राहुल जोशी यांना मिळत आहेत. 4 गडी बाद 30 अशी धावसंख्या स्थिरावलेली वीर सावरकर रत्नागिरी संघाची हॅट्रिकची असेल संधी ती गोलंदाजाकडे. बघूया या स्पर्धेतली दुसरी विकेटची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करू शकेल का भार्गव 11 संघाचा गोलंदाज राहुल जोशी. फलंदाजीच्या मोर्चावरती जाताना दिसेल तो मला वाटतं आदित्य माइंडकर. हॅट्रिकची संधी मात्र दवडायची आहे. हॅट्रिक पूर्ण करून न द्यायची आहे. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. सौरभला स्ट्राईक मिळणं मात्र या ठिकाणी अशक्य प्राय आहे. 30 चेंडू 4 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती. काहीसा निराश नॉन स्ट्राईक सौरभ फडके. कारण त्याला माहिती आहे की आपल्या बॅटमध्ये ती क्षमता आहे मोठा धावा घेण्याची. त्याची आवश्यकता त्याच्या संघाला होती, परंतु तो काही करू शकत नाही कारण तो नॉन स्ट्राईक एंडला राहिलाय. यावेळी फटका खेळला. बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. दिगंबर जोशी चेंडू मागे येत आहे. चेंडू अडवत आहे. परतीची फेक केली जाते. पहिली धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज धाव बाद होतोय. फक्त एका धावेची नोंद ही धावफलकावरती केली जाईल. 5 गडी बाद 31 या धावसंख्येवरती धावसंख्या स्थिरावली आहे. 32 धावांचं केवळ आव्हान दिलंय ते प्रतिस्पर्धी संघाला. ते वीर सावरकर रत्नागिरी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. मी म्हणेल 24 चेंडू 32 धावा. विजयाचं लक्ष जरी सोपं वाटत असेल ना तरी वीर सावरकर रत्नागिरी संघाकडे तगडे गोलंदाज आहेत. जयेश भावे सारखा, त्यानंतर विकेटची हॅट्रिक करणारा सौरभ फडके सारखा हुकमाचा एक काय घडेल काय बिघडेल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये येणारी वेळ येणारा काय या ठिकाणी स्पष्ट करेल. तोपर्यंत बोलूया डीजे कडे एक सुमधुर
शिवशक्ती नाशिक विरुद्ध परशुराम स्पोर्ट्स गोळप. चला आपण दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे संपर्क करा. शिवशक्ती नाशिक विरुद्ध परशुराम स्पोर्ट्स गोळप दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी कृपया संपर्क करा. चला या जरा लवकर. चोवीस चेंडू आणि 32 धावांचं उद्दिष्ट. हा सामना जिंकण्यासाठी तो अर्थात भार्गव 11 परशुराम चिपळूण संघाला आणि या 32 धावांचा पाठलाग करण्याच्या हेतूनं राहुल जोशी आणि चिन्मय घुगरे ही सलामीची जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं सोसा क्रिकेट अकॅडमी रत्नागिरीच्या या सुंदर मैदानावरती वीर सावरकर रत्नागिरी संघ आयोजित ब्राह्मण समूह क्रिकेट चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या पहिल्या दिवसातल्या या 5व्या सामन्यामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू निलेश मुळे गोलंदाजीच्या मोर्चावरती फटका खेळला होता. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. यानंतरचा सामना परशुराम स्पोर्ट्स संघ गोळप विरुद्ध त्या ठिकाणी आपण बघतोय तो नाशिक या संघाविरुद्ध. परशुराम स्पोर्ट्स संघ गोळप संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतोय आणि शिवशक्ती नाशिक संघाला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण देतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावेनं धावांच्या पाठलागाला झालेली सुरुवात ही मैदानावरती आपण बघतोय आणि परंतु कोणतेही अतिरिक्तची धाव खर्ची घालणार नाही याची मात्र दक्षता बॅकअप करणाऱ्या क्षेत्ररक्षकांना केली आहे. एकंदरीत केवळ एकेरी धावेवरती मानलंय समाधान आणि पहिल्या षटकातल्या पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 2 बिनबाद. दोन्ही फलंदाजांनी आपापली वैयक्तिक खाती उघडली ती एकेरी धाव काढून आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा एका धावेची भर ही नक्कीच घातली जाते. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 3 चेंडू 3 धावा अशी एकंदरीत धावसंख्या 32 धावांचा पाठलाग करताना ही भार्गव 11 संघाची आपल्याला पाहायला मिळते. ती वीर सावरकर रत्नागिरी संघाविरुद्ध. यावेळी कट करण्याचा प्रयत्न. एक सुरेख चेंडू निलेशच्या बात्यातून निघतोय. गुडलँड स्पॉटवरचा चेंडू टप्पा पडला आतल्या बाजूला वळला. बॅकफुटला जायचा कट करायचा हा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज आपल्याला दिसतोय तो चिन्मय घुगरेचा आणि या प्रयत्नात त्याला आलेलं दिसतं अपयश. बॅट आणि बॉलचा काही संपर्क हा मैदानावरती झालेला दिसला नाही आणि एकंदरीत चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून. पुढे सरसावत मारलेला फटका लॉफ्टेड फटका कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या नजीक ट्रॅव्हल होतोय. चेंडूचा पाठलाग केला जातोय. अयशस्वी पाठलाग म्हणावा लागेल. चेंडू मात्र बीट करत सीमारेषा अगदी लिला पार करत जातोय सीमा पार. 4 धावांसाठी डीजे. फक्त 7 धावांच्या टप्प्यावरती पहिल्या षटकातला पहिला 5 चेंडूंचा खेळ हा देखील समाप्त होतोय. 7 धावा धावफलकावरती 32 धावांचा पाठलाग करताना
पुन्हा एकदा पुढे सरसावत मारलेला फटका थेट गेलाय तो अर्थात मिड ऑफच्या दिशेनं की यावेळी फक्त त्या ठिकाणी फलंदाज चिन्मयला एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल आणि बघता बघता पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतोय आणि पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर पॉवर प्लेच्या षटकात धावा निघाल्यात त्या 8 धावा बिनबाद अशी एक सावध परंतु चांगली आश्वासक सुरुवात मी म्हणेल भार्गव 11 परशुराम चिपळूण संघाचे आपल्याला पाहायला मिळते ती वीर सावरकर रत्नागिरी संघाविरुद्ध. दुसरा षटक बघूया कोणता गोलंदाज येईल. हा गोलंदाजीच्या मोर्चामध्ये संघाचा अनुभवी गोलंदाज जयेश भावेची वर्णी लागेल का की दुसऱ्या बाजूने पहिल्या सामन्यात ज्यानं विकेटची हॅट्रिक केली तर सौरभ फडकेची वर्णी लागेल. एकंदरीत जयेश भावे हा गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होताना दिसेल. गोलंदाजीतलं कॉम्बिनेशन ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यात होतं तेच कॉम्बिनेशन या ठिकाणी याही सामन्यात कायम ठेवताना दिसतोय. तो वीर सावरकर रत्नागिरीचा संघ आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी ही जयेशच्या खांद्यावरती सुपूर्द केली आहे ती कर्णधारानं. जयेश कशा रीतीनं गोलंदाजी करतो, कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो, कोणत्या क्षेत्रामध्ये जयेशला मोठे फटके खेळणं सहज सोपं होतं त्या ठिकाणची सीमारेषा पूर्णपणे त्या ठिकाणी रक्षण केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अचूक रीतीनं तैनात करतोय तो गणेश फडके. कारण विकेट किपर हा असा एक प्लेयर असतो ज्याच्याकडे त्या ठिकाणी पूर्णपणे ग्राउंडचा या ठिकाणी लेखाजोखा असतो. त्याच्याकडे सर्वोत्तम पोझिशन असते मैदानामधील जी पोझिशन ज्याच्यावरनं सगळे खेळाडू मैदानातल्या गॅप्स ह्या पूर्णपणे त्या ठिकाणी हेरता येतात. दुसऱ्या षटकाला सुरुवात जयेश भावे. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा पंचांचा निर्णय दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे होतोय. चेंडू स्क्वेअर असल्याचा स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांच्या निर्णयामध्ये काहीसे नाखुश दिसतात. एका बाजूने यष्टीरक्षक या नात्यानं गणेश फडके, गोलंदाज या नात्यानं जयेश भावे. एक अतिरिक्त धाव नक्कीच त्या ठिकाणी चिपळूण संघाच्या खात्यामध्ये. यावेळी फटका खेळलाय, चेंडू चाललाय त्या ठिकाणी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध. लॉंग ऑन वरचा क्षेत्ररक्षक आधी येतोय, चेंडू मागे चेंडू अडवतोय, परतीची फेक करतोय. तोपर्यंत 2 धावांची भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली जाते. धावसंख्येनं दुहेरी आकड्याचा वेध देखील घेतलाय. 11 अशी धावसंख्या धावफलकावरती आली आहे ती अर्थात बिनबाद ती भार्गव 11 परशुराम चिपळूण संघ खेळताना दिसतोय तो वीर सावरकर रत्नागिरी संघाविरुद्ध. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा या चेंडू मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर करत इशारा होतोय. जयेश भावेकडनं अशा गोलंदाजीची अपेक्षा नाही आहे. एक चांगला गोलंदाज म्हणून जयेश खरं तर ओळखला जातो, परंतु या षटकाचा जर विचार करायला गेला तर आत्तापर्यंत त्यानं केवळ 1 चेंडू टाकलाय आणि दुसऱ्या बाजूने 2 चेंडू हे स्क्वेअर फेकले. तोच जयेश सज्ज होतोय हा गोलंदाजीच्या मोर्चावर. यावेळी हलक्या हाताने फटका खेळतोय. माहिती आहे क्षेत्ररक्षक डीप आहे त्यामुळे हलक्या हाताने फटका टोलवायचा, एकेरी धाव काढायची, त्या ठिकाणी धावफलक हलता ठेवायचा. जयेश विरुद्ध मोठे फटके खेळण्याचा मोह, जयेश विरुद्ध मोठे फटके खेळण्याचा धोका हा टाळायचा. एक सिंगल डबल कडून धावसंख्येत धावफलक सातत्यानं हलता ठेवायचा आणि आवश्यक जी धावगती आहे आपल्या संघासाठी विजयासाठी ती गाठायची हा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो तो चिन्मय घुगरेचा. आणि दुसऱ्या बाजूला त्याला समर्थपणे साथ देताना दिसत आहेत ते राहुल जोशी. जयेश भावे गोलंदाजीच्या मोर्चावरती लांबलचक 18 ते 20 पावलांचा रनअप आमच्या त्या ठिकाणी समोरच्या बाजूकडून सज्ज होतोय. यावेळी त्या ठिकाणी बघा चित्रविचित्र पद्धतीचा फटका खेळण्याचा थोडासा रूम बनवला होता, थोडीशी जागा बनवली होती ऑफ साईडच्या दिशेनं. त्या ठिकाणी त्याला माहिती आहे की कव्हर्स क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. एक क्षेत्ररक्षक जो उभा आहे तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आहे आणि दुसरा जो क्षेत्ररक्षक आहे तो त्या ठिकाणी आपण बघतो पूर्णपणे ऑफ साइड ही वेकंट एरिया आहे, खाली क्षेत्र आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र बॅटची बाहेरची करायला लागली आहे. पंचांचं बोट वरती झालंय, आकाशाकडे झालंय. राहुलला माघारी परतावं लागेल. मी आत्ताच म्हणत होतो की साजेशी भागीदारी होताना दिसतंय, परंतु माझी नजर लागली की काय राहुलला माघारी परतावं लागेल. पहिला हातरा बसतोय तो भार्गव 11 परशुराम चिपळूण संघाला. जयेशला पहिली सफलता मिळते. जयेश एक कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. 1 गडी बाद, धावसंख्या 13 धावा ह्या 32 धावांचा पाठलाग करते वेळ.
नवीन फलंदाज अमेय भडसावळे आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. जागेवरती राहुल जोशींच्या सामना करेल तो जयेश भावेच्या गोलंदाजीचा. यावेळी पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा फटका करायचा बीट होतोय. फलंदाज बीट झाला. यष्टीरक्षक चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे बाईक चिकून पंचांकडे आणि अवांतरच्या स्वरूपात 4 महत्वपूर्ण धावा या संघाच्या खात्यामध्ये त्याची नोंद केली जाते. धावा कशाही हो, धावा येणं महत्वपूर्ण आणि त्या महत्वपूर्ण धावा या भार्गव 11 परशुराम चिपळूण संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. आवश्यक धावगती कशा रीतीनं कशाही पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण करण्याच्या दिशेनं मार्गक्रमण करताना दिसतो भार्गव 11 परशुराम चिपळूणचा संघ. 17 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरा षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती प्रगतीपथावर. या फटका टोलवला जातोय कव्हरच्या डोक्यावरनं वेकंट एरिया. मी मगाशीच म्हटलं की ऑफ साईडला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जातोय. अजून एक चौकाराची नोंद केली जाते. बघता बघता धावसंख्येनं 20 धावांचा टप्पा देखील ओलांडलाय. धावसंख्या येऊन पोहोचली 21 वर. बघता बघता 2 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. 12 चेंडूत 21 धावा झाल्यात. आता अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूत धावा हव्यात त्या फक्त 11 धावा. वाटलं नव्हतं की अगदी सहजगतीनं या धावांचा पाठलाग करू शकेल भार्गव 11 चिपळूणचा संघ, परंतु क्रिकेट म्हणून मी मगासपासून म्हणतो की क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं. एखाद्या वेळी ऑस्ट्रेलियन संघाचा आयर्लंड सारखा संघ देखील पराभव करतो आणि तसंच काहीसं एकंदरीत या ठिकाणी मैदानावरती घडेल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. जो त्यावेळी त्या सामन्यामध्ये सर्वोत्तम खेळ साकारतो तो संघ विजेता ठरतो. या सामन्यात आतापर्यंत भार्गव 11चा खेळ सर्वोत्तम ठरलाय, त्यामुळे त्यांची पकड त्यांची बाजू ही वरचढ आहे या सामन्यामध्ये असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. पण मॅचला परतवणारा, मॅचमध्ये टर्निंग पॉइंट निर्माण करणारा, ज्यानं पहिल्या साखळी फेरीच्या सामन्यामध्ये हॅट्रिक साधली असा हा फिरकी गोलंदाज, असा स्विंग गोलंदाजीचा बादशाह, स्विंगचा बादशाह सौरभ फडके हा मात्र गोलंदाजीला सज्ज होताना दिसतोय. याच्या षटकात किती धावा निघतात त्याच्यावरती बरंचसं अवलंबून असेल. मी तर म्हणेन सौरभचं षटक जर सावधानतेनं खेळून जर काढलं ना आणि त्या षटकात मी म्हणेन 5-6 धावा जरी आल्या ना तरी विजयाचा मार्ग हा सुकर असेल भार्गव 11 परशुराम चिपळूण संघासाठी. परंतु सौरभनं जर विकेट घेतली तर सामन्यात थोडीशी चुरस ही निर्माण होईल. पहिला चेंडू सौरभचा फटका खेळला जातोय. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, चेंडूचा पाठलाग केला जातोय आणि बघता बघता चेंडू बीट करतोय तो क्षेत्ररक्षकाला, जातोय सीमाबाहेर चौकार. या सामन्यात पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करताना दिसतोय भार्गव 11 परशुराम चिपळूणचा संघ. कोणी कल्पना देखील केली नसेल की भार्गव 11 परशुराम चिपळूणचा संघ एवढ्या सहजगतीनं या सामन्यामध्ये वीर सावरकर रत्नागिरी संघावरती या ठिकाणी विजयाच्या दृष्टीने मार्गक्रमण करेल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, मनगटी फटका, चेंडू जाऊन वळवला जातोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा एका धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती. आता मात्र 6 धावांची फक्त आवश्यकता. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक या सामन्यामध्ये. सौरभला काहीतरी चमत्कार करावा लागेल. आम्ही नेहमी म्हणतो चमत्कारांना नमस्कार करणारी आजची दुनिया, आणि तोच चमत्कार या सामन्यामध्ये सौरभला करून दाखवावा लागेल जर त्याच्या संघाला या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर. दुसऱ्या बाजूने चिन्मय घुगरे आणि एका बाजूने खेळणारा आपल्याला फलंदाज दिसतोय तो अर्थात अमेय. ह्याच्यातली भागीदारी जर कायम राहिली ना, आणि मी म्हणावं आणि अमयचा त्या ठिकाणी त्रिफळ उद्ध्वस्त झाला. फुलटॉस चेंडू होता खरं तर, अमय मैदानाच्या कोणत्याही क्षेत्रात पाठवू शकला असता, परंतु फुलटॉसवर त्या ठिकाणी त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. दुसरा हादरा बसतोय. सौरभ आपल्या संघाला कमबॅक करून देतोय. आता बघणं महत्त्वपूर्ण ठरेल. यानंतर या षटकातले अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. दिगंबर जोशी नावाचे फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. 6 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी का पासा पलटेल का, खेळ बदलेल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरेल. सौरभ गोलंदाजीच्या मोर्चावरती आणि फलंदाज या नात्यानं नवीन फलंदाज मैदानामध्ये दिगंबर जोशी. ज्या खेळाडूंनी अजूनही जेवण घेतलेलं असेल त्यांना शेवटची सूचना आहे.
दिगंबर जोशी मात्र बाद होत आहेत. अजून एक गडी बाद होतोय. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी बाद करतोय तो सौरभ फडके. मी आत्ताच म्हटलं की सौरभच्या गोलंदाजी विरुद्ध बघून खेळावं लागेल, जपून खेळावं लागेल. पहिल्या चेंडूवरती कौस्तुभनं त्या ठिकाणी चौकार जरूर लगावला. कौस्तुभनं माफ करा, चिन्मयनं चौकार जरूर लगावला, परंतु त्यानंतर त्या ठिकाणी सौरभनं केलेलं कमबॅक, सलगच्या 2 चेंडूवरती 2 गडी गारद केलेले, पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी आणि नवीन फलंदाज जयदीप जोशी हा मैदानावरती. बघूया, एक करिश्मा, एक चमत्कार घडवण्याच्या मार्गावरती नक्कीच आहे सौरभ फडके. हॅट्रिकची संधी आहे ती सौरभ फडकेकडे. बघूया या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करू शकेल का सौरभ फडके, की दुसऱ्या बाजूने जयदीप त्याचे मनसुबे उधळून लावेल. पुढचा चेंडू हलक्या हाताने टोलावला जातोय. एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. हॅट्रिक संधी मात्र हुकली जाते. एकंदरीत अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ असेल येणं बाकी. 7 चेंडू आणि 6 धावांचे एक दबाव असेल आता मात्र चिन्मय घुगरेच्या डोक्यावरती, कारण एका बाजूने तो आत्मविश्वासाने खेळतोय, परंतु दुसऱ्या बाजूने त्याला समर्थपणे साथ या ठिकाणी मिळत नाही. शेवटचा चेंडू होता, त्याच्यावरती एकेरी धाव घेणं टाळलं ते अर्थात चिन्मयनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय शेवटच्या षटकात. आता शेवटच्या 6 चेंडू मागे अजूनही 6 धावांची असेल आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. काय घडेल, काय बिघडेल, जो करिश्मा 3ऱ्या षटकात सौरभनं केला तोच करिश्मा 4थ्या षटकात येणारा गोलंदाज करेल का, की दुसऱ्या बाजूनं ज्या आत्मविश्वासानं चिन्मय खेळतोय त्या आत्मविश्वासानं आपल्या संघाला एक सहज सोपा विजय साकारून देईल का, हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरेल. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. काय घडेल, काय बिघडेल, दोलायमान स्थितीमध्ये असणारा हा सामना नक्कीच प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजीच्या मोर्चावरती बघूया गोलंदाज कोण आलाय. आदित्य माइंडकर याची वर्णी लागते. 6 चेंडू 6 धावांवरती मी म्हणेल बरंचसं काही अवलंबून असेल त्या अर्थात चिन्मय घुगरेवरती. 6 चेंडू 6 धावा. गणेश यष्ट्यांच्या मागून हर कसोशीनं प्रयत्न करतोय. योग्य क्षेत्ररक्षक योग्य जागेवर आहे की नाही याची त्यांनी पाहणी केली आहे. अनिवार्य 4 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये आपण बघतोय. शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट थर्ड मॅनला, डीप एक कव्हर पॉइंटला आणि एक कव्हर्सला. पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू आपण बघतोय. थोडीशी जागा बनवत कव्हरच्या डोक्यावरनं फटका टोलवण्याचा प्रयत्न चिन्मयचा, प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. वीर सावरकर रत्नागिरी संघ कमबॅक करून देतोय. नक्कीच या ठिकाणी शोल्डर जे डाऊन होते ते काहीसे अप झालेत ते सौरभ फडके यांनी मिळवलेल्या 2 चेंडूतल्या 2 गड्यांवरती, आणि त्या ठिकाणी तो आत्मविश्वास कमावलाय. थोडासा क्षेत्ररक्षणात बदल घडवून आणतोय. चिन्मय ज्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सीमारेषेचा बचाव करण्यासाठी तैनात केलाय, आणि जो क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला होता तो मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये त्याने तैनात केलाय. सज्ज होतोय तो अर्थात गोलंदाज माइंडकर. सामना करेल चिन्मय. पुढे सरसावत मारणारा प्रयत्न या ठिकाणी झेल मात्र सुटला जातोय. एक चांगला प्रयत्न गणेशनं केला होता यष्ट्यांच्या मागे, परंतु झेल काहीसा निसटला त्याच्या हातून असं म्हटलं. परंतु गणेश या प्रयत्नासाठी खरंच कौतुक केलं पाहिजे. चिन्मयला स्ट्राईक पासून वंचित ठेवावं, चिन्मयची विकेट मिळवावी, चिन्मयचा गडी गारद करावा हा प्रयत्न. आता मात्र 4 चेंडू 5 धावांची आवश्यकता.
4 चेंडूत 5 धावांची आवश्यकता स्ट्राईक एंडला दिसतोय तो अर्थात फलंदाज जयदीप. पुढचा चेंडू यावेळी मात्र स्टीअर केला जातोय, ड्राईव्ह केला जातोय. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, 1 धाव वसूल केली जाते. एकंदरीत एकेरी धावेनं धावसंख्येत काय सामना होता. एका वेळी वाटलं होतं की या सामन्यामध्ये सहज गतीनं या ठिकाणी भार्गव इलेव्हनचा संघ विजयाच्या दृष्टीनं मार्गक्रमण करेल, परंतु त्यानंतर सौरभ फडकेची गोलंदाजी आणि त्यानंतर या ठिकाणी शेवटच्या षटकात माइनकर यांची गोलंदाजी. यावेळी कट करण्याचा प्रयत्न फसतोय. फलंदाज धावबाद होईल का? यस, फलंदाज धावबाद. अजूनही 3 धावांची आवश्यकता आणि केवळ एका चेंडूचा खेळ शिल्लक. एका चेंडूत 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. काय सामना होता आणि काय सामना येऊन पोहोचला बघा. एका चेंडूत 3 धावांची आवश्यकता. यावेळी मारलेला फटका आणि हा सामना एकंदरीत विजेता ठरतोय. वीर सावरकर रत्नागिरी संघ 2 धावांनं निसटता विजय एकंदरीत प्राप्त करतो तो वीर सावरकर रत्नागिरी संघ. वाटलं नव्हतं की रत्नागिरीचा संघ विजेता ठरेल, परंतु मी मगाशीच म्हणत होतो की टर्निंग पॉइंट ठरवणारा